नमस्कार म्हणजे माझं नाव गणेश कांबळे. आपल्याकडे आज आले MG हेक्टर. तर प्रॉब्लेम काय तुम्हाला सांगतो. ती MG हेक्टर आहे. त्याचा प्रॉब्लेम काय झाला आहे, हा क्लच आहे ना, हा ऑपरेट होत नाही. म्हणजे क्लच दाबला की पूर्ण खाली जातो. क्लच पूर्ण ऑपरेट केल्याशिवाय गिअर पडू शकत नाहीत, गिअर पडत नाहीत, किंवा गाडी ही बटनावर स्टार्ट होते. त्यामुळे बटन दाबलं, क्लच पूर्ण आपण दाबला आणि बटन मारलं तर गाडी चालू होते. आता आपण क्लचच ऑपरेट होत नाही तर गाडी कशी चालेल. म्हणजे गिअर पण पडणार नाहीत, प्लस गाडी चालू पण होणार नाही क्लच ऑपरेट होत नाही तर याला दोन क्लच सिलेंडर येतात, एक अप्पर एक लोअर. त्यातलं अप्पर क्लच सिलेंडर तुटलं आहे, हे आपण काढून घेतले. हे अप्पर क्लच सिलेंडर आहे ह्याचं, हे आपण नवीन मागवले क्लच सिलेंडर. आता आपण नवीन मागवले हे क्लच सिलेंडर आपल्याला जोडणार, हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार. म्हणजे क्लच टेकतोय तो पहिला दाबले की पूर्ण खाली टेकतो. तर हे आहे MG हेक्टर. हे सिलेंडर आपण जे बदलले नाही तर तुम्हाला दाखवतो कुठं. हो, ही जी पाईप बसली आहे ना, हे सिलेंडर आपण बदलले. हे सिलेंडर अप्परमध्ये क्लच सिलेंडर येते, हे वरती येते, आणि जे खाली येते सिलेंडर इथे गिअरबॉक्समध्ये असते खाली. सिलेंडर आता आपण बसवले, आता आतनं फिटिंग करायचं आहे. तर ह्या गाडीचं आपण क्लच पॅन्टरच बाहेर काढले. बाहेर काढायचं कारण जे आता क्लच सिलेंडर बसते नाही तो नॉब असतोय, तो नॉब ह्याच्या आत जाऊन तुटला आहे. हा बघा, बघू शकता ह्याच्या आत जाऊन तुटला आहे तो नॉब, आपला बाहेर काढायचा आहे. त्यामुळं तर क्लच पॅन्डलचा नॉब तुटलेला तो आपण वेल्डिंग करून आणला आहे. हा नॉब असा सुट्टा मिळत नाही, त्यासाठी क्लच पॅन्डल घ्यावं लागतं नवीन, म्हणून आपण जुगाड करून क्लच पॅन्डल रिपेअरिंग करून आणलं आहे. आता आपण बसवणार. तर गाडीचं क्लच सिलेंडर बदलून गाडी झाली आहे. त्याचं क्लच आपण अपलोड करून बघतो. पहिला टेकत होता पूर्ण, आता एकदम हार्ड आल्याने एकदम व्यवस्थित झाला क्लच. तर आपण असा क्लच धरून ब्रेक धरून स्टार्टर मारला तर स्टार्टर लागू शकतो. गिअर पण पडतात सगळे.